हाय हॅलो नमस्कार. मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. भगवान शिवांचे उग्र परंतु आपल्या भक्तांचे रक्षण करणारे एक अत्यंत शक्तिशाली स्वरूप म्हणजे श्री कालभैरव. हिंदू परंपरेत कालभैरवांना काळाचे अधिपती, धर्माचे रक्षक आणि काशीचे कोतवाल मानले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कालभैरव कोण आहेत, कालभैरव अष्टक स्तोत्राची महिमा काय आहे, या स्तोत्राचे श्रद्धेनुसार सांगितले जाणारे फायदे कोणते आहेत, हे स्तोत्र कधी आणि कसे म्हणावे आणि शेवटी एक प्रेरणादायी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. कालभैरव कोण आहेत? पुराणानुसार भगवान शिवांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी कालभैरवाचे रूप धारण केले. म्हणजेच काल म्हणजेच वेळ आणि मृत्यू तर भैरव म्हणजेच भयाचा नाश करणारा. असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने कालभैरवाची उपासना करतो त्याच्या जीवनातील अनेक अडचणीवर मात करण्याचे मानसिक बळ त्याला मिळते. कालभैरवाष्टक स्तोत्राची निर्मिती हे आदिशंकराचार्यांनी रचलेले आहे आणि हे अत्यंत प्रसिद्ध स्तोत्र मानले जाते. या स्तोत्रामध्ये कालभैरवांच्या दिव्य स्वरूपाचे, सामर्थ्याचे आणि भक्तीवरील कृपेचे वर्णन आहे. कालभैरव अष्टक स्तोत्राचे श्रद्धेनुसार सांगितले जाणारे फायदे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिला फायदा आहे भीती कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर तुम्ही कालभैरव अष्टक स्तोत्र नक्की म्हणावा. असे मानले जाते की नियमित पठणामुळे मनातील भीती, असुरक्षितता, नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. दुसरा आहे संकटामध्ये मानसिक धैर्य लाभते. जीवनात संकटे येतातच, परंतु श्रद्धा आणि प्रार्थनेमुळे मन अधिक स्थिर राहते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. तिसरा आहे मनशांतीसाठी. स्तोत्र म्हणताना मन एकाग्र होते, त्यामुळे मानसिक शांतता, सकारात्मकता वाढण्यास मदत होऊ शकते. चौथा आहे नकारात्मकतेपासून संरक्षण. परंपरेनुसार कालभैरवाची उपासना नकारात्मक शक्ती, वाईट विचार व भय यापासून संरक्षण देण्यासाठी आहे असे मानले जाते. पाचवा आहे आर्थिक अडचणीमध्ये आशावाद. काही भक्तांचा विश्वास असा आहे की श्रद्धेने उपासना केल्याने आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळतो. तर तुम्ही कालभैरव अष्टक स्तोत्र नक्की ऐका. सहावा आहे आरोग्यासाठी प्रार्थना. कालभैरव अष्टक हे आरोग्य, मानसिक बळ आणि कुटुंबाच्या कल्याणासाठीही भक्तिभावाने म्हणले जाते. तर कालभैरव अष्टक कधी म्हणावे? रविवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी संध्याकाळी म्हणावे. त्यासोबतच प्रत्येक अष्टमीला कालभैरवाचं पठण करावं. विशेषतः कालाष्टमीला पहाटे किंवा संध्याकाळी आणि त्यासोबतच शिवमंदिरात किंवा घरातील देवाऱ्यात रोजही म्हणले तरी चालेल. कालभैरव अष्टकाची पूजा करताना कोणकोणते साहित्य लागेल? स्वच्छ पाणी, तुपाचा दिवा, काळे तीळ, फुले, बेलपत्र, धूप आणि नैवेद्य. एकदा एक व्यापारी सतत तोट्यात होता. त्याच्या मनात खूप भय, खूप शंका होत्या. प्रचंड भीती आणि नैराश्य निर्माण झाले होते. एका संतांनी त्यांना सांगितले की दररोज श्रद्धेने कालभैरवाष्टक पठण कर, त्यासोबत प्रामाणिकपणे आपले काम सुरू ठेव. काही महिन्यांनी त्याच्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा झाली. त्यांनी सांगितले की सर्वात मोठा बदल त्याच्या मनात झाला. भीती कमी झाली, आत्मविश्वास वाढला, योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली. या कथेतून असा संदेश मिळतो की श्रद्धा, प्रार्थना आणि सत्कर्म याची जोड जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. चला तर माझ्यासोबत कालभैरवाष्टकम पठण करूया. देवराज सेव्यमान्य पावनाडी पंकजम व्यालयज्ञसूत्रबिंदुशेखरं कृपाकरं नारीदादि योग्यवन्दत्यन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवानीतारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं
कालकालमम्बुजाक्षमक्षशुक्षराक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायं दिव्यं दमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचिन्द्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितसमस्तलोकविग्रहं विनिक्वनमन्मोहन किङ्किणी सतत्कटे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं तद्धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुमर्शदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितामण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादुयुग्मकं नित्यमदीयष्टिदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाडकोशसन्तति दृष्टिपातनषष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसद्गायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुराणतं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपताशनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाष्टसिद्धिद्रुमम् ओम कालभैरवाय नमः। चला तर माझ्यासोबत कालभैरवाष्टकं पठन करूया। देवराजसेव्यमान्य पावनाडि पंकजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारीदादियोग्यवन्दतन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवानीतारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशुक्षराक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायं दिव्यं दमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचिन्द्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितसमस्तलोकविग्रहं विनिक्वनमन्मोहन किङ्किणी सतत्कटे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं तद्धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुमर्शदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितामण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादुयुग्मकं नित्यमदीयष्टिदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाडकोशसन्तति दृष्टिपातनषष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसद्गायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुराणतं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपताशनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाष्टसिद्धिद्रुमम् ओम कालभैरवाय नमः। चला तर माझ्यासोबत कालभैरवाष्टकं पठन करूया। देवराजसेव्यमान्य पावनाडि पंकजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारीदादियोग्यवन्दतन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवानीतारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं
काल कालमंबुजाक्ष मक्षशुक्षराक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्क पाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायं दिव्यं दमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचिन्द्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितसमस्तलोकविग्रहं विनिक्वन मनमोहन किङ्किणी सतत्कटे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं तद्धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुमर्शदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितामण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादुयुग्मकं नित्यमदीयष्टिदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाडकोशसन्तति दृष्टिपातनषष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसद्गायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुराणतं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपताशनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाष्टसिद्धिद्रुमम् ओम कालभैरवाय नमः। चला तर माझ्यासोबत कालभैरवाष्टकं पठन करूया। देवराजसेव्यमान्य पावनाडि पंकजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारीदादियोग्यवन्दतन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवानीतारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमंबुजाक्ष मक्षशुक्षराक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्क पाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायं दिव्यं दमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचिन्द्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलस्थितसमस्तलोकविग्रहं विनिक्वन मनमोहन किङ्किणी सतत्कटे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं तद्धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुमर्शदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितामण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादुयुग्मकं नित्यमदीयष्टिदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाडकोशसन्तति दृष्टिपातनषष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसद्गायकं विशालकीर्तिदायकं काशिकावासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुराणतं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपताशनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाष्टसिद्धिद्रुमम् ओम कालभैरवाय नमः। त्यासोबतच तुम्ही ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचाही 108 वेळा जप करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम कालभैरवाय नमः। श्री स्वामी समर्थ।